अलिबाग तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी अलिबाग येथे एका भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। अगस्त्य फाउंडेशनतर्फे आयोजित या विशेष प्रदर्शनात तालुक्यातील 50हून अधिक शाळांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विज्ञानाचे विविध प्रयोग आणि आकर्षक मॉडेल्स सादर केले आहेत। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील सुप्त संशोधक वृत्तीला योग्य दिशा मिळावी हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचे अगस्त्य फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रमुख पराग सावंत यांनी सांगितलं। शालेय वयातच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला। विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण प्रतिकृतींनी उपस्थितांची मने जिंकली असून पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे। विज्ञानातील या छोट्या वैज्ञानिकांचा आविष्कार पाहून भविष्यात मोठे संशोधक घडतील अशी आशा आता व्यक्त होती आहे। तो जो अलीबाग तालुका में हमने ये भव्य विज्ञान मेला प्रदर्शन किया हुआ है। यहाँ पे अराउंड 17 क्लस्टर के बच्चों ने पार्टिसिपेट किया हुआ है। प्राइमरी कैटेगरी के अगर देखा जाए तो 75 प्लस मॉडल यहाँ पे आए हुए हैं। सेकेंडरी कैटेगरी के अराउंड 30 मॉडल प्लस साथ में अगस्त्य इंटरनेशनल फाउंडेशन के कुछ मॉडल्स यहाँ पे प्रदर्शन में रखे हुए हैं। साथ में रॉकेट लॉन्चिंग का यहाँ पे कार्यक्रम हमने आयोजित किया हुआ है। जो बच्चे यहाँ से आगे जाएंगे उनके लिए हमने कैश प्राइस 50,000 के कैश प्राइस भी यहाँ पे हमने किए हुए। साथ में ही जो विजिटिंग के बच्चे हैं उनके लिए हमने 4 अलग अलग वर्कशॉप दिए हुए हैं। जैसे अभी का हमें पता है कि 21st सेंचुरी स्किल बच्चों में आनी चाहिए, तो उसमें आता है कि बच्चे प्रॉब्लम सॉल्वर होने चाहिए, तो उसके ध्यान में रखते ही हमने ये आयोजन किया हुआ है। और जो वर्कशॉप है उसमें VR, ड्रोन, फेटाइल किट जो सेंसर बेस्ड है, प्लस कौन बनेगा विज्ञानपति, और जो 3D मॉडल रहते हैं या फिर 3D पेन से कैसे हम बनाते हैं उसका यहाँ पे अलग अलग वर्कशॉप में हमने आयोजन किया हुआ है। तर आजचा हा इकडे भव्य दिव्य जो विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेला आहे त्याबद्दल असं सांगायचं झालं की अगस्त्य ही भारतभर 24 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमध्ये ॲक्टिव्हली काम करते आणि शिक्षक प्रशिक्षणाला घेऊन आपण 36 जिल्ह्यांमध्ये काम करत आहोत। आजचा जो हा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो त्याला कशी चालना मिळाली पाहिजे आणि एकमेकांच्या सहकार्याने म्हणजे जसं आपण पीअर टू पीअर लर्निंग होतो त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे। म्हणजे हे जे मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मद्वारे आजूबाजूच्या शाळातील विद्यार्थी येऊन तिथे भेट देतात आणि त्यांना समजतंय की विज्ञानामध्ये काय प्रगती होते आणि हे जे मॉडेल्स बनवलेले आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये जे त्यांचे खरोखर प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला घेऊन त्यांनी बनवलेले। एक मॉडेलचं मी आवर्जून सांगेन की एक जे मॉडेल ठेवलेलं आहे इकडे ते अलिबागच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की जेवढे सारे बीचेस आहेत ते बीचेस आता खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती वेस्टेज फेकले झालेलं आहे। प्लास्टिकचा कचरा जातोय तो कसा कलेक्ट करायचा, तो जमा कसा करायचा, एका विद्यार्थ्याने एक अनोखी संकल्पना तयार केली आणि तो कचरा गोळा करण्याचं एक वैज्ञानिक उपकरण बनवलं।